या व्हिडिओच्या माध्यमातून इयत्ता 10वीतील चौथी पद्यरचना संत रामदास लिखित उत्तम लक्षण ही दासबोधातील उपदेशपर काव्य पाहणार आहोत. यापूर्वी आपण तिसऱ्या पाठापर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून माहिती घेतलेली आहे. तत्पूर्वी या पद्यरचनेचे संत कवी संत रामदास यांचा आपण थोडक्यात परिचय करून घेऊया. संत रामदास यांचा कालावधी इसवी सन 1608 ते 1682 असा होता. यांच्या वाङ्मयाचा जेव्हा आपण थोडक्यात परिचय करून घेतो तेव्हा त्यांची पूर्ण रचना सामाजिक जाणीवेतून समाजाच्या नैतिक आणि आध्यात्मिक उन्नतीविषयी अखंड जागरूकता व अतिउतळमळ हे संत रामदास यांच्या काव्याचे ठळक वैशिष्ट्ये म्हणून आपल्याला सांगता येईल. संत रामदासांनी अनेक प्रकारचं साहित्य लिहिलेलं आहे. यामध्ये दासबोध ही त्यांची संपूर्ण कृती असून त्यातून त्यांचा व्यासंग, चिंतन, समाजाचे व जनरीतीचे त्यांनी केलेले सूक्ष्म अवलोकन प्रत्ययाला येते. मनाचे श्लोक हे त्यांचे अत्यंत लोकप्रिय आणि सर्वतोमुखी असणारे काव्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, उत्तम लक्षण या पद्यरचनेमध्ये संत रामदासांनी आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत. व्यक्तीने जीवन जगताना कोणत्या गोष्टी कराव्यात आणि विशेषत्वाने काय करू नये, कोणत्या गोष्टी टाळाव्यात याबद्दल सखोल मार्गदर्शन केले आहे. माणसाचे व्यक्तिमत्व त्यांचे अंतरंग समृद्ध बनवण्यासाठी मार्गदर्शनपर उत्तम लक्षण ही पद्यरचना श्री दासबोधातील दशक द्वितीय समास दुसरा यातून घेतली आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रत्यक्ष पद्याला आपण सुरुवात करूया. तत्पूर्वी आय किरण मराठीमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. विद्यार्थ्यांनो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. शेवटी मी तुम्हाला 2 प्रश्न विचारणार आहे. त्याची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये लिहा. तर चला तर आपण काव्याकडे वळूया. सुरुवातीला उत्तम लक्षण हे संत रामदास लिखित पूर्ण पद्य मी गेय स्वरूपामध्ये आपणासमोर गाऊन दाखवणार आहे. श्रोती व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणे करिता बाणे खूण, सर्वज्ञपणाची वाट पुसल्या विण जाऊ नये, फळ ओळखल्या विण खाऊ नये, पडली वस्तू घेऊ नये एकाएकी, जणी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदा काळी, तोंडाळासी भांडोणे, वाचाळासी तंडोणे, संत संग खंडोणे अंतर्यामी, आळसे सुख मानुणे, चहाडी मनास आणू नये, शोधल्या विन करू नये कार्य काही, सभेमध्ये लाजो नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज होड घालू नये, काही केल्या कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखो नये, परपीडा करू नये, विश्वासघात, व्यापकपण सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये, कोणी एकासी, सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये,
कदाभिमान घेऊ नये असत्याचा, अपकीर्ती ते सांडावी सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी वाट तर विद्यार्थी मित्रांनो, संत रामदासांनी या रचनेच्या माध्यमातून समाजातील लोकांना जीवन जगण्याची दिशा मिळावी, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा या उद्देशाने सुंदर असं मार्गदर्शन या पदरचनेच्या माध्यमातून केलेलं आहे. तर आता आपण प्रत्येक चरण, प्रत्येक कडवं, त्यातील शब्दांचा अर्थ पाहत प्रत्येक कडव्यातनं नेमकी रामदासांनी काय सांगितलेलं आहे ते आता आपण पाहणार आहोत. श्रोती व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणे करिता बाणे खूण सर्वज्ञपणाची. कोणताही उपदेश जेव्हा आपण ऐकत असतो, तो उपदेश ऐकत असताना त्याचा अंगीकार करण्यासाठी अगोदर तो उपदेश आपण समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. आणि विद्यार्थ्यांनो, यासाठी अगोदर संत रामदासांनी आपणा सर्वांना सावध केलेलं आहे. श्रोती म्हणजे ऐकणारे. जे संत रामदासांचा उपदेश ऐकत आहे त्या सर्वांना त्यांनी अगोदर सावधान केलेलं आहे. आणि सावधान झाल्यानंतर आपण पूर्ण लक्ष संत रामदास यांच्या उपदेशांकडे द्यायचं आहे. संत रामदास म्हणतात, आता मी तुम्हाला उत्तम गुण सांगणार आहे. ज्या गुणांचा तुम्ही स्वीकार केल्यानंतर, ज्या गुणांचा तुम्ही अंगीकार केल्यानंतर तुमच्यामध्ये सुद्धा सर्वज्ञपणाची जाणीव तुम्हाला होणार आहे. जेणेकरून सर्वज्ञ म्हणजे सर्व काही जाणणारा, ही या शब्दाच्या माध्यमातून आपल्याला अर्थ अभिप्रेत आहे. म्हणजे पहिल्या या चरणामध्ये हे गुण तुम्ही जर अंगीकारले, जे गुण आता पुढे संत रामदासांनी सांगितलेले आपण पाहणार आहोत, तर आपण सुद्धा सर्वज्ञ होऊ, सर्वज्ञानी होऊ आणि जीवन जगण्याची दिशा आपणाला प्राप्त होईल. हे संत रामदासांनी या पहिल्या कडव्यामध्ये सांगितलेले आहे आणि आपल्या सर्वांना त्यांनी सावध केलेलं आहे. तर कोणकोणती गुण, कोणकोणती लक्षणे यांचा आपण स्वीकार करायचा आहे आणि कोणत्या गुणांचा आपल्याला त्याग करायचा आहे हे आता आपण पाहूया. वाट पुसल्या विण जाऊ नये, फळ ओळखल्या विण खाऊ नये, पडली वस्तू घेऊ नये एकाएकी. जेव्हा आपण कोणत्याही गावी जात असतो किंवा एखाद्या विशिष्ट ध्येयापर्यंत आपण वाटचाल करत असतो, तेव्हा ती वाटचाल करत असताना तो जो काही रस्ता आहे, तो रस्ता, त्या रस्त्यामधले खाचखळगे, अडचणी या सगळ्याबद्दल अगोदर आपण माहिती करून घेणं खूप गरजेचं आहे. आणि हे माहिती करून घेऊन आपण जेव्हा त्या वाटेवरनं चालण्यास सुरुवात करतो, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. म्हणून पुसल्या विना म्हणजे विचारल्या विना आपण जाऊ नये, फळ ओळखल्या विना खाऊ नये. अनेक गोष्टी आपणाला मोफत मिळत असतात, फुकट मिळत असतात, कुठेतरी सापडत असतात, पण नेमकं ते फळ, मिळालेली वस्तू, त्यामध्ये काय आहे त्यातला अंतरंग अगोदर आपण पूर्ण जाणून घेतलं पाहिजे आणि जाणून घेऊनच ते फळ आपण खाल्लं पाहिजे. अन्यथा त्या फळाची चव, त्याची जाणीव न करून घेता जर आपण चाखायला लागलो तर कदाचित ते फळ आपल्यासाठी घातक सुद्धा ठरू शकतं. म्हणून फळ ओळखल्या विना खाऊ नये, पडली वस्तू घेऊ नये. मोफत मिळालेली, पडलेली कोणतीही गोष्ट आपण घेऊ नये, कारण ती आपली नसते. त्या वस्तूवरती आपला कोणताही अधिकार नसतो. पण पडलेली वस्तू घेऊ नये एकाएकी. एकदम चटकन आपल्याला अचानक जर काही सापडलं तर त्याचा आपण स्वीकार न करता त्याचा मुख्य मालक कोण आहे, ती वस्तू त्याला मिळाली पाहिजे, या दृष्टिकोनातनं आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे आपल्या मनामध्ये जो काही मोह निर्माण होतो, आपल्या मनामध्ये जो काही हव्यास निर्माण होतो, त्याचा आपण त्याग केला पाहिजे.
आपला मोह आपण टाळला पाहिजे आणि आपल्या मालकीची जी गोष्ट नाही त्याचा आपण कधीही स्वीकार करायचा नाही. पुढे संत रामदास म्हणतात, जणी आर्जव तोडू नये, पाप द्रव्य जोडू नये. जणी लोक आपल्याकडे वेगळ्या प्रकारची विनंती करतात. ईश्वराने प्रत्येकाला कोणती ना कोणती विशेष गोष्ट दिलेली आहे. कोणाला धनसंपत्ती दिलेली आहे, कोणाला बळ दिलेलं आहे, कोणाला बुद्धी दिलेली आहे, कोणाला शक्ती दिलेली आहे. आणि ही सगळी ईश्वराने आपल्याला इतरांना देण्यासाठी दिलेलं आहे. आणि आपल्याकडे ज्या काही गोष्टी आहेत, ज्या निसर्गदत्त आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत, ज्या ईश्वराकडने आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत, त्या आपण इतरांना वाटण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग समाजातील काही लोक आपल्याकडे येऊन याचना करतात, विनंती करतात. आणि जेव्हा असं आपल्याकडे कोण गरजू व्यक्ती जेव्हा आपल्याकडे येतो तेव्हा त्याची विनंती आपण तोडू नये, त्याची गरज आपण भागवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण हे करत असताना पाप द्रव्य जोडू नये. चुकीच्या मार्गाने मिळवलेले धन, संपत्ती, पैसा हे कधीही आपल्यासाठी घातक असतं. आणि आजच्या या काळामध्ये, आजच्या या परिस्थितीमध्ये आपण जेव्हा पाहतो किंवा अनेक प्रकारचे घोटाळे आपल्याला पाहावयास मिळतात, पण त्याचं जे काही फळ आहे त्याचं फळ आपल्याला योग्य मिळणार नाही. म्हणून चुकीच्या मार्गाने कधीही द्रव्य, धन, संपत्ती यांचा आपण संचय करू नये, साठा करू नये. पुण्य मार्ग सोडू नये. सत्याचा जो मार्ग असतो, पुण्याचा जो मार्ग असतो, चांगला मार्ग जो असतो, तो चांगला मार्ग आपण कधीही सोडायचा नाही. कदाकाळी कधीही सोडायचं नाही. किती जरी संकट आलं, किती जरी अडचणी आल्या तरी आपण नेहमी सत्य मार्गावरच चलत राहिलं पाहिजे, असं या चरणाच्या माध्यमातून संत रामदासांनी सांगितलेले आहे. तोंडाळासी भांडोणे, वाचाळांसी तंडोणे, संत संग खंडोणे, अंतर्यामी. तोंडाळ म्हणजे जे भांडकुदळे लोक असतात, ज्यांचं आपल्या स्वतःच्या जिभेवरती कसल्याही प्रकारचं नियंत्रण नसतं, अशा लोकांशी कधीही आपण भांडलं नाही पाहिजे. कारण अशा व्यक्ती नेहमी म्हणतात की मी जे म्हणतो तेच खरं आहे. ते दुसऱ्याचं ऐकायला तयार होत नसतात. त्याच्यामुळं अशा व्यक्तीशी बोलणं म्हणजे ते आपल्यासाठी खऱ्या अर्थाने निरर्थक ठरत असतं. म्हणून अशा प्रकारच्या भांडकुदळे लोकांसोबत आपण भांडत बसून आपला मौल्यवान वेळ वाया घालू नये. वाचाळांशी तंडोणे. जे वाचाळ लोक असतात, आपण काय बोलतोय, कसं बोलतोय, कोणाशी बोलतोय याचं कसलंही भान अशा या वाचाळ लोकांना राहत नाही. त्यांच्याशी आपण तंडत बसायचं नाही, त्यांच्याशी आपण तंटा करत बसायचं नाही, किंवा आपलं म्हणणं अशा लोकांना पटवून देण्याचा कधीही प्रयत्न करायचा नाही, कारण त्याचा ते स्वीकारच करत नाही. म्हणून मग दुसरं आपण काय केलं पाहिजे? संत संग खंडू नये, अंतर्यामी. अशा या भांडकुदळ्या वाचाळ लोकांपासून आपल्याला दूर जायचं आहे. आणि जे लोक संत, सज्जन लोक जे आहेत, त्या सज्जन लोकांशी आपल्याला संगत करायची आहे. मनातनं, अंतर्यामी, अंतःकरणातनं अशा लोकांशी आपल्याला संगत करायची आहे. कारण संगतीचा आपल्या आयुष्यावरती, आपल्या जीवनावरती खूप मोठा चांगला सकारात्मक परिणाम होत असतो. म्हणून सज्जन लोकांशी कधीही संत संग खंडू नये. म्हणजे संत चांगल्या लोकांपासून आपण दूर जाणार नाही ना, संत संग आपण तोडणार नाही ना, याची आपण नेहमी काळजी घेतलं पाहिजे. आणि हे आपण अंतःकरणातनं, अंतर्यामी, मनातनं जर आपण हे ठरवलं तर नेहमीच आपण चांगल्या संत लोकांच्या, सज्जन लोकांच्या संपर्कात राहू. आळसे सुख मानोणे, चहाडी मनासा आणोणे, शोधल्या बिन करोणे, कार्य काय. आळस हा माणसाचा शत्रू आहे असं आपण नेहमी म्हणत असतो. आणि हा आळस आपल्याला न मागता आपल्याकडे येत असतो. सकाळी 6 वाजले, 7 वाजले, 8 वाजले आणि जर आपण अंथरुणामध्ये झोपलेला असू तर तेवढ्या वेळेस आपल्याला ते खूप छान वाटतं. पण नंतर आपण पहा, आपला दिवस, पूर्ण दिवस हा
अतिशय उत्साहाने जात नाही. म्हणून आळसामध्ये सुख कधीही मानू नये. माणसाने नेहमी कोणत्याही ना कोणत्या कार्यामध्ये कार्यमग्न असलं पाहिजे. कार्यामध्ये मग्न असल्यामुळं आपल्या मनामध्ये वाईट विचार येत नाहीत, आपल्या डोक्यामध्ये वाईट विचार येत नाहीत आणि त्या कार्याच्या माध्यमातून आपल्याला नेहमी चांगलं काही ना काही फळ मिळत असतं. म्हणून आळसामध्ये सुख न मानता आपण नेहमी कार्यामध्ये मग्न असलं पाहिजे असं संत रामदास म्हणतात. चहाडी मनास आणू नये. आणखीन एक वाईट लक्षण, चहाडी करणे, चाड्या करणे, लावालावी करणे, ही वाईट प्रवृत्तीची जी काही गुण आहेत, ही वाईट प्रवृत्ती किंवा ही वाईट गुण आपल्यामध्ये असणं योग्य नाही. इकडल्याचं काहीतरी ऐकायचं, त्याला काहीतरी जाऊन सांगायचं, त्याचं काहीतरी ऐकायचं, याला जाऊन सांगायचं. असं केल्यानंतर काही दिवसाच्या नंतर सगळ्यांच्या लक्षात येतं की आपला मूळ स्वभाव कसा आहे. आणि जेव्हा सगळ्या समाजातील लोकांच्या लक्षात येतं तेव्हा सर्वजण आपल्यापासून दूर जातात, आपल्या जवळ येत नाहीत. त्यामुळं चहाडी मनास आणू नये, शोधल्या विन करू नये कार्य काय. कोणतेही कार्य करत असताना त्यातले जे काही मूळ आहे ते मूळ आपण शोधलं पाहिजे. त्या ध्येयापर्यंत जाण्यासाठीचा जो काही रस्ता आहे तो रस्ता आपण शोधला पाहिजे. आणि शोधून जर आपण त्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करू तर आपण ते नक्की ध्येय प्राप्त करू. म्हणून शोधल्या विना करू नये कार्य काही. सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज होड घालू नये काही केल्या. सज्जन माणसाने सभेमध्ये कधीही लाजू नये. जेव्हा सभेमध्ये अनेक लोक असतात तेव्हा अनेक लोकांमध्ये वैचारिक मतभेद असले तरीही आपण आपले म्हणणे, आपले विचार योग्य, सौम्य आणि मृदू शब्दामध्ये मांडलेच पाहिजे. तेथे आपण लाजणं योग्य नाही, बाष्कळपणे बोलू नये, पण मितभाषी असू नये, पण त्याचबरोबर बाष्कळपणे बोलू नये. म्हणजे काहीही आपल्याला मनाला वाटेल तसं त्या पद्धतीनं आपण बोलणं योग्य नाही. आपल्या वाणीवरती, आपल्या विचारावरती, आपल्या जिभेवरती आपलं नियंत्रण असणं खूप खूप गरजेचं असतं. आणि हे नियंत्रण ठेवूनच आपण सभेमध्ये योग्य प्रकारे बोललं पाहिजे. पैज होड घालू नये काही केल्या. कसल्याही प्रकारची शर्यत आपण कधीही घालू नये. पैज होड, होड म्हणजे शर्यत, स्पर्धा, हे आपण कधीही कोणाशी लावू नये. स्वतः खऱ्या अर्थाने माणूस हा यशस्वी कधी होतो? जो व्यक्ती, जो माणूस हा स्वतःशी स्पर्धा करत असतो. आतापर्यंत माझ्यामध्ये कोणकोणत्या प्रकारची गुण आहेत, आणखी मला माझी गुण कशा प्रकारे वाढवता येईल, या दृष्टिकोनातनं आपण स्वतःशी स्पर्धा केली पाहिजे. इतरांची कधीही स्पर्धा करायची नाही किंवा कधीही पैज किंवा होड घालायची नाही. आपल्याला माहिती आहे महाभारत हे या पैज आणि होड याच्या माध्यमातूनच एवढं मोठं महाभारत घडलेलं होतं. म्हणून आपल्या पण जीवनामध्ये काही जर विपत्ती येऊ नयेत, संकटे येऊ नयेत असं जर आपल्याला वाटत असेल तर कधीही पैज होड घालू नये असा महत्वाचा सल्ला संत रामदासांनी आपणास दिलेला आहे. कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखो नये, पर पीडा करू नये, विश्वासघात. कोणाचा उपकार घेऊ नये. शक्यतो माणसाने आपल्या जीवनामध्ये स्वावलंबी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी जर आपण कष्ट करू, वरती सांगितल्याप्रमाणे आपण जर नेहमी कामामध्ये मग्न असू तर आपल्याला इतरांचं सहकार्य किंवा इतरांची मदत घेण्याची कधीही गरज भासणार नाही. पण समजा आपण कधी कोणाचे उपकार घेतलेच तर ते उपकार घेतल्यानंतर आपण त्याबद्दल कृतज्ञ राहिलं पाहिजे. त्या उपकाराची आपण जाणीव ठेवलं पाहिजे आणि ते उपकार लवकरात लवकर आपण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून घेतला तरी राखू नये. कोणाकडनं आपण मदत घेतली, कोणाकडनं आपण सहकार्य घेतलं तर योग्य वेळी किंवा आपण त्याला ज्या वेळेस आपण म्हटलेलं असतं की यावेळेस मी तुझे पैसे देणार आहे, तुझे उपकार मी यावेळेस फेडणार आहे, त्यावेळेस आपण ते फेडण्याचा 100% प्रयत्न केला पाहिजे. पर पीडा करू नये, विश्वासघात. इतरांना कधीही आपण कसल्याही प्रकारचा त्रास द्यायचा नाही. या पृथ्वी तलावरती जेवढे काही सजीव आहेत त्या सजीवांना
आपल्याकडनं कसलाही त्रास होणार नाही यासाठी आपण नेहमी काळजी केली पाहिजे. परपीडा कधीही करू नये, इतरांना त्रास कधीही देऊ नये. विश्वासघात कोणतेही नातेसंबंध जेव्हा आपण पाहत असतो मित्रांनो, तेव्हा कोणतंही नातं टिकण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे विश्वास. विश्वासावरती नाती टिकून राहत असतात, दीर्घकाळ टिकून राहत असतात. म्हणून आपण कधीही कोणाचाही विश्वासघात करायचा नाही. विश्वासघात केले तर नात्यामध्ये दुरावा निर्माण होत असतो. म्हणून विश्वासघात कधीही करू नका असं संत रामदास सांगतात. व्यापकपण सांडूने पराधीन होऊ नये, आपले ओझे घालूने कोणे एकासी. स्वतःच्या मनाचा मोठेपणा जो आहे तो स्वतःच्या मनाचा मोठेपणा कधीही आपण सोडणार नाही पाहिजे. आपलं मन, आपलं अंतःकरण हे खूप मोठं असलं पाहिजे. आपण नेहमी इतरांना मदत करण्यासाठी, इतरांना सहकार्य करण्यासाठी तत्पर असलं पाहिजे. पराधीन होऊ नये, आपण कधीही परावलंबी असलं नाही पाहिजे, तर आपण स्वावलंबी जीवन जगलं पाहिजे असा संदेश संत रामदास सांगतात. आपले ओझे घालू नये कोणी एकासे. आपलं ओझं आपण इतरावरती घातलं नाही पाहिजे. आपण स्वतःची कामं स्वतः केली पाहिजेत. कुटुंबामध्ये सुद्धा प्रत्येकजण जर आपापले कर्तव्य, आपापलं काम प्रामाणिकपणे जर करायला लागला तर कोणत्याही एकाच व्यक्तीवरती पूर्ण कुटुंबाचं ओझं पडणार नाही. आपण विद्यार्थी जीवन जगत असताना सुद्धा आपापली छोटी छोटी जर कामं स्वतः जर करायला लागलो तर त्याचं ओझं आपल्या आईवरती, आपल्या वडिलांवरती कधीही पडणार नाही. म्हणून आपले ओझे घालू नये कोणी एकाशी. कोणावरतीही आपलं ओझं आपण कधीही घातलं नाही पाहिजे. आपण स्वावलंबी जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यातनं आपल्याला सुद्धा एक प्रकारचा आनंद प्राप्त होत असतो. सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. सत्य मार्ग सांडू नये, सोडू नये. सत्याचा मार्ग कधीही आपण सोडला नाही पाहिजे. जे सत्य जगाने स्वीकारलेलं आहे, ज्याला आपण युनिव्हर्सल ट्रूथ असं म्हणतो, जे वैश्विक सत्य असतात ते सत्य आपण नेहमी स्वीकारली पाहिजे. सत्याचा मार्ग आपण कधीही सोडला नाही पाहिजे. असत्य पंथे जाऊ नये, असत्याच्या मार्गावरती, चुकीच्या मार्गावरती आपण कधीही वाटचाल केली नाही पाहिजे. कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. अभिमान, माणसाने चुकीच्या गोष्टीचा कधीही अभिमान बाळगू नये असं संत रामदासांनी या पद्यरचनेच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. अपकीर्ती ती सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी वाट सत्याची. अपकीर्ती, वाईट प्रसिद्धी. प्रसिद्धी दोन प्रकारची असते, एक चांगली प्रसिद्धी आणि वाईट प्रसिद्धी. वाईट प्रसिद्धी मिळवण्यासाठी आपल्याला जास्त काही कष्ट घ्यावे लागत नसतात. वाईट प्रसिद्धी लवकर होत असते. पण चांगली प्रसिद्धी जर मिळवायची असते, सुप्रसिद्धी जर आपल्याला प्राप्त करायची असेल तर आपल्याला आयुष्यभर कष्ट घ्यावे लागत असतात, काम करावे लागत असतं, सहकार्याची भावना ठेवावी लागत असते, इतरांना नेहमी मदत करावी लागत असते, त्यागाची भावना आपण अंगीकारावी लागते. तेव्हा त्यातनं आपली सत्कीर्ती पसरत असते. आणि आपली सत्कीर्ती कशा प्रकारे पसरेल यासाठी आपण नेहमी विचार केला पाहिजे. त्या दृष्टिकोनातनं आपण कार्य केलं पाहिजे. आपल्या हातनं काही वाईट कार्य होणार नाही, आपल्याला लोक वाईट म्हणणार नाहीत, आपली निंदा नालस्ती करणार नाहीत. अशा प्रकारचं आपण विचार करून नेहमी कार्य करत असताना विचारपूर्वक कार्य केलं पाहिजे. विवेके दृढ धरावी. शहाणपणाने, विवेकाने, चांगल्या विचाराने आपण नेहमी कार्य करत राहिलं पाहिजे. आपण आपल्या मनाशी पक्क ठरवायचंय की जे योग्य आहे, जे माझ्या सत्सद विवेक बुद्धीला पटतं, जे चांगलं आहे, ज्याला चांगलं म्हणून समाजाची मान्यता आहे, अशाच गोष्टी मी नेहमी करीन असा पण आपल्या मनाशी आपण केला पाहिजे. आणि नेहमी आपण सत्याची वाट धरली पाहिजे. अशा प्रकारचा संदेश संत रामदासांनी उत्तम लक्षण या काव्याच्या माध्यमातून सर्वांना सांगितलेलं आहे. आणि आपण कसं वागू नये याबद्दलचं
जास्त विश्लेषण या उत्तम लक्षण या काव्याच्या माध्यमातून संत रामदासांनी सांगितलेलं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपणाला या सगळ्या गोष्टीचा अंगीकार करून आपलं जीवन पण कशा प्रकारे सुकर आणि आनंदी बनवता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचा आहे. तर तुम्हाला मी सुरुवातीला म्हणालो होतो की व्हिडिओ संपल्यानंतर मी तुम्हाला 2 प्रश्न विचारणार आहे आणि त्या 2 प्रश्नांची उत्तरं आपल्याला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायची आहे. पहिला प्रश्न आहे, एक काव्यपंक्ती दिलेली आहे शेवटच्या कडव्यामध्ये, अपकीर्ती ते सांडावी सतकीर्ती वाढवावी. या चरणाचा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमच्या शब्दामध्ये थोडक्यात अर्थ सांगायचा आहे. आणि दुसरा प्रश्न आहे, उत्तम लक्षण ही पद्यरचना संत रामदासांच्या कोणत्या कृतीतून घेतलेली आहे ती कृती तुम्हाला लिहावयाचं आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. यानंतर आपण पुढील भागाच्या माध्यमातून नक्की भेटूया.